पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असून सर्व राजकीय पक्षांनी महापालिका आणि स्थानिक पातळीवरील सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे। पक्षश्रेष्ठ स्थानिक नेत्यांना बळ देण्याच्या रणनीतीवर काम करत असून निवडणुकीची घोषणा लवकरच अपेक्षित आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती दिली। काही निवडणुका कदाचित जानेवारी 2026 मध्ये होऊ शकतात, पण मला याबाबत ठोस माहिती नाही असे त्यांनी सांगितले। त्यांच्या विधानाने निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अजित पवार यांनी निवडणुकीच्या विलंबाबाबत ही भाष्य केले। 2017 नंतर 2022 मध्ये निवडणुका होणे अपेक्षित होते, परंतु 2022, 23 आणि 2024 वर्षे निघून गेली। आता 2025 संपत असतानाही निवडणुका रखडल्या आहेत। यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे। अजित पवार यांनी निवडणूक लांबणीमागील कारणावर फारसे भाष्य न करता निवडणूक आयोगाचा हा अधिकार असल्याचे नमूद केले। सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी निवडणुका लांबल्या असल्याचे त्यांनी सांगितले। मात्र यामागील खोल कारणांचा शोध घेण्याचे त्यांनी टाळले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील नेत्यांना जनाधार महत्त्वाचा ठरणार आहे। पक्षश्रेष्ठींकडून या नेत्यांना ताकद देण्यावर भर दिला जात आहे। अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर निवडणुकीच्या तारखांबाबत अनिश्चितता कायम असली तरीही पक्ष कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन करत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।